किती वेळा सांगायचं, काही गोष्टी का नाही ऐकत भारती. तो 4-5 दिवस झालं बघतो डब्याला, कधी मीठ कमी, कधी एखादी भाजी कच्ची, काही गोष्टी. अरे ऑफिसमध्ये 4-5 केली असते तरी. हो ना, मी भाजी भारीच बनवते. तुम्हाला लागलेला बाहेरचा चटका खायचा, त्यामुळे माझी भाजी खराबच लागणार ना. अरे कशी काय चांगली लागेल? कसला चटका बिटका काय ना, तुला नीट भाजी बनवताच येत नाही. तुम्ही ना तिथं मैत्रिणीची कुठल्या तर भाजी खात असणार, त्यामुळे तर तुम्हाला असं जिभेला चांगला चटका लागणार कोणती आहे बरं का? मैत्रीण? काय हो. संबंध तिथं ऑफिस मधल्या मैत्रिणींचा? काय संबंध? मला काय माहिती इथं घरी बसून क- तुम्ही ना खरंच तुमचं जरी काय रे संदीप, काय मम्मी? किती वेळ झालं तुम्ही भांडताय? काय ना कुठं भांडतोय? किती वेळ झालं भांडताय? मी आली तशी बघते या दोघांचे भांडणं चालू इथं. मी आले म्हणून भांडता का तुम्ही? हा, अगं नाही तर मी तुमच्या डोळ्यात खुपत असले ना तर मी जाते. मी जाते निघून. बस मला नाही राहायचं. काही गोष्टी कळतात का रे भारती? मी काय केलं आता? तुझ्यामुळे झालं. तिला आता ते ती निघाली. माझ्यामुळे झालं का तुमच्यामुळे झालेलं आहे? काय माझ्यामुळं काय झालं? तुझ्या आवाजामुळे ती आली मम्मी इकडं आणि ती चालली घरी. तू पावळते का? तुला काही गोष्टी तुमच्यामुळे कळतात? सगळ्या गोष्टी होती काय माझ्यामुळं? हो. मम्मी कुठे गेली? मम्मी कुठे भारती? कुठे गेली मम्मी? तू ऐकत का नाही काही गोष्टी? तुमच्यामुळे होत्या सगळ्या गोष्टी. थांबा बेडरूम मध्ये बघू. चला इकडे. मम्मी तू जाणार होती ना? हा, मी का जाऊ? माझं काय अडलंय जायला? हा, तुम्हा दोघांना घराच्या बाहेर काढीन. मी नसते जात कुठं. झाले मिटले का तुमचे भांडणं आता? हा, अरे मी आले असते तुमच्या दोघांच्या मध्ये सोडवायला, पण शेवटी मीच वाईट झाले असते पुन्हा. म्हणले असते परत सासूमुळंच होतंय सगळं. तोंडाकडे काय बघा आता? जावा बघा काहीतरी आता आणा गिळायला जा. बर का, आता घरात गेला नका भांडू परत.